मित्रांनो बघा, तसं बघायला गेलं ना तर बायकांना पटवायचे म्हणजे बायकांना कसं पटवायचं, बायकांना पटवून त्यांना आपल्या खाली कसं झोपवायचं, तर मित्रांनो ह्याच्याबद्दल ना मी खूप सारे तरीके मी तुम्हाला ह्याच्या अगोदर पण कित्येकदा सांगितले असतील. पण मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो अशी ना दोन कामं, होय मित्रांनो अशी ना दोन कामं, जी दोन कामं ना तुम्ही जर केलात ना म्हणजे तुम्हाला जी पण बाई तुम्हाला आवडते, ज्या बाईला ना तुम्हाला ठोकायचं आहे, ज्या बाईला ना तुम्हाला तुमच्या खाली झोपवायचं आहे, तर मित्रांनो ती बाई ना 100% तुम्हाला पटणार. काय बोललो मी? ती बाई ना 100% तुम्हाला पटणार. आणि ती बाई ना फक्त पटणार नाही, ती पटून ना तुमच्यासोबत ती झोपायला पण ती तयार होणार. ह्याची गॅरंटी ना मी तुम्हाला देऊ शकतो. कारण मित्रांनो ही कामं ना मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये स्वतः केलेत आणि मित्रांनो ही कामं करून ना मी कित्येक बायकांना पटवलं आहे. तर मित्रांनो हा माझा अनुभव आहे की ही दोन कामं केल्यावर ना बायका 100% बायका पटतात आणि बायकांना आपल्या खाली झोपायला त्या तयार होतात. तर मित्रांनो हा माझा ना पर्सनल अनुभव आहे. तर मित्रांनो ती दोन कामं ना तुम्ही कशी करायची आणि कधी करायची, तर मित्रांनो त्याच्याबद्दल ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सर्व सांगणार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ ना खरंच खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि अशी माहिती ना तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल. तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तिच्या समोर ना तिच्या नजरेमध्ये तुम्ही ना ही गोष्ट तुम्ही सिद्ध करा की तुम्ही ना एक खरेखुरे मर्द आहात. काय बोललो मी? तिच्या समोर ना तिच्या नजरेमध्ये ही गोष्ट तुम्ही सिद्ध करा की म्हणजे तुम्ही ना असली खरेखुरे तुम्ही मर्द आहात. आता तुम्ही मला असं बोलाल की भावा तू काय पागल आहेस का? आता मी तिच्या समोर तिच्या नजरेमध्ये ही गोष्ट कशी सिद्ध करू की मी ना असली मर्द आहे? आता मी तिच्या समोर ना काय माझी चड्डी काढून दाखवू का? तर मित्रांनो तुम्हाला ना आपली चड्डी काढून तिला दाखवायची गरज आहे असं मला वाटत नाही. कारण मित्रांनो बायकांच्या ना दृष्टिकोनातून खऱ्या मर्दाची ओळख ही वेगळ्या पद्धतीने होते. म्हणजे मित्रांनो बायकांना खऱ्या मर्दाला एका वेगळ्या पद्धतीने त्या ओळखतात. जसं की फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला ना सविस्तरपणे सांगतो की बायकांच्या म्हणजे दृष्टिकोनातून खरा मर्द ना हा कोण असतो की जो पुरुष ना कधी घाबरत नाही, जो कधी लाजत नाही आणि जो कधी ना हार मानत नाही. काय बोललो मी? आय रिपीट वन्स अगेन मित्रांनो, एकदम लक्ष देऊन ऐका की मित्रांनो बायकांच्या ना दृष्टिकोनातून खरा मर्द हा तो असतो जो पुरुष ना कधी घाबरत नाही, जो कधी लाजत नाही आणि जो कधी ना म्हणजे मित्रांनो कधी हार मानत नाही. जसं की फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी ना कोणतं तरी चुकीचं काम ना तिथे होत आहे आणि बाकीची सर्व लोक ना बाकीची सर्व पुरुष मंडळी तिथे फक्त उभं राहून ना तमाशा बघत आहे. पण मित्रांनो त्यामधला ना जर एखादा पुरुष जर समोर आला आणि त्याने ना हिम्मत दाखवली आणि त्याने ना त्या चुकीच्या कामाविरोधात त्याने आपला आवाज उठवला, तर म्हणजे बायकांना असल्या पुरुषाला मर्द समजतात. बाकीच्या पुरुषांना ना मनातल्या मनात बायका नामर्द समजतात. आता मित्रांनो त्याच्यानंतर म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला ना म्हणजे मित्रांनो स्टेजवरती जाऊन तुम्हाला बोलायचं आहे पण तुम्ही ना लाजता, तुम्हाला ना लाज वाटते की मी ना एवढ्या लोकांमध्ये कसं काय बोलू. पण मित्रांनो असं जर तुम्ही केलात ना तर बायका तुम्हाला नामर्द समजतील. बायकांच्या दृष्टीने खरा मर्द कोण आहे की जो ना 100 माणसांमध्ये जो बिंदास न लाज बाळगता जो बोलू शकतो, जो ना कोणाच्या बापाला पण जो लाजत नाही, असा म्हणजे पुरुष ना बायकांच्या नजरेने खरा मर्द आहे. आता त्याच्यानंतर जर तुमच्यावरती ना कोणता पण प्रॉब्लेम आला आणि तुम्ही ना जर म्हणजे हताश झालात, जर तुमच्या डोळ्यातून ना पाणी आलं आणि तुम्ही ना हार मानली, जर तुम्ही असं बोलता की म्हणजे आता मी गेलो, आता माझं काहीच होऊ शकत नाही, आता मी ह्या प्रॉब्लेममधून ना बाहेर कधी येऊच शकत नाही, असं एक्सेट्रा एक्सेट्रा म्हणजे असं तुम्ही ना रडगाणं चालू केलात तर बायकांना तुम्हाला नामर्द समजतील. बायकांच्या दृष्टिकोनातून खरा मर्द कोण असतो की जो ना कधीही कोणत्याही प्रॉब्लेममध्ये जो हार मानत नाही. तर मित्रांनो जर तुम्ही ना ह्या गोष्टी बायकांच्या नजरेमध्ये केलात ना की म्हणजे तुम्ही तिच्या
तिच्या समोर खरा मर्द मी आहे असं जर सिद्ध केलात ना, की म्हणजे तुम्ही जर कधी म्हणजे घाबरलात नाही, तुम्ही कधी ना लाजलात नाही, तुम्ही कधी ना हार नाही मानली, तर मित्रांनो ती बाई ना तुम्हाला खरा मर्द ती समजणार. आणि मित्रांनो असं तिने समजल्यावर ना ती 100% तुम्हाला भाव देणार. आणि मित्रांनो ती ना स्वतः पण तुम्हाला पटवण्याचा प्रयत्न ती करणार. कारण मित्रांनो बायकांना ना आपल्या आयुष्यामध्ये खरा मर्द हाच हवा असतो. बायकांना ना मर्द जो घाबरतो, जो लाजतो, जो हार मानतो, असा नामर्द ना बायकांना आपल्या आयुष्यामध्ये कधीच नको असतो. तर मित्रांनो हे काम ना तुम्ही लक्षात ठेवा आणि कधी ना कधीतरी करून बघा. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे, तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो, की मित्रांनो तिच्या समोर तिच्या नजरेमध्ये ही गोष्ट आता सिद्ध करा की मी ना एक देवमाणूस आहे. काय बोललो मी? की मी ना एक देवमाणूस आहे. आता बघा मित्रांनो जसं तुम्ही ना तिच्या नजरेमध्ये ही गोष्ट सिद्ध केलात की मी ना असली मर्द मी आहे, तसंच ना तुम्ही तिच्या नजरेमध्ये ही पण गोष्ट सिद्ध करा की मी ना एक प्रकारचा देवमाणूस आहे. आता देवमाणूस हा कसा असतो की जो कधी ना खोटं बोलत नाही, जो कधी कोणाला फसवत नाही, जो म्हणजे आपल्या बोलण्यावरून म्हणजे जो कधी पलटत नाही, जो बायकांची इज्जत करतो, जो लोकांची मदत करतो, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. आता तुम्हाला समजलं असेल मित्रांनो की देवमाणूस ना हा कसा असतो. तर मित्रांनो तुम्ही ना जर तिच्या नजरेच्या समोर ही पण गोष्ट जर तुम्ही सिद्ध केलात ना की मी मर्द आहे, पण त्याच्याबरोबर ना मी एक प्रकारचा देवमाणूस सुद्धा आहे, तर मित्रांनो ती बाई ना 100% तुम्हाला पटणार. कारण मित्रांनो बायकांना ना म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये मर्द तर हवाच असतो, पण बायकांना असं पण वाटतं की तो मर्द ना म्हणजे त्याच्या मनातून त्याच्या आतून तो ना एक प्रकारचा तो देवमाणूस सुद्धा तो असला पाहिजे. म्हणजे जो कधी ना मला फसवणार नाही, जो कधी माझ्यासोबत ना धोका करणार नाही, जो म्हणजे मला ना इज्जत देईल, जो मला मदत करेल, एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे मित्रांनो बायकांना ना फक्त मर्द हवा असतो असं नाही, बायकांना मर्द आणि प्लस त्याच्यासोबत एक देवमाणूस बायकांना हवा असतो. आणि तर मित्रांनो म्हणून ना जर तुम्ही तुमच्या आवडत्या बाईच्या नजरेत तुम्ही ही गोष्ट तुम्ही जर सिद्ध केलात ना की मी खरा मर्द मी आहेच, पण त्याच्याबरोबर ना मी एक प्रकारचा देवमाणूस सुद्धा मी आहे. आणि जेव्हा तिला असं वाटेल ना की खरोखरच हा पुरुष ना मर्द तर आहेच, पण मर्द असल्याच्या बरोबर हा पुरुष ना देवमाणूस सुद्धा हा आहे, आणि जेव्हा तिला असं वाटेल ना तेव्हा ती बाई 100% तुमच्यासोबत पटणार मित्रांनो. आणि ती तुमच्यासोबत ना झोपायला पण ती तयार होणार. कारण मित्रांनो असा पुरुष जेव्हा बायकांना दिसतो ना जो मर्द पण आहे आणि जो देवमाणूस सुद्धा आहे, तर बायकांना त्याला स्वतःहून भाव देतात, त्याला स्वतःना पटवण्याचा प्रयत्न करतात. असं मी ना माझ्या आयुष्यामध्ये स्वतः बघितलंय. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.